तसं बघायला गेलं तर स्टिचिंग हे अवेलेबल आहे, एक गल्ली सोडली की 2-3 शॉप असतात. बरोबर. मग या सगळ्या व्यावसायिकांपासून तुझा व्यवसाय कसा वेगळा आहे? तर तुम्ही कोणत्याही लोकल एरियात जरी गेले तरी प्रत्येक घरोघरी तुम्हाला बोर्ड दिसतील, साडीला पिको फॉल करू मिळेल, करेक्ट. ब्लाऊज शिवून मिळेल. पण ते झालं त्यांच्या एरिया पुरतं ते करतायत, किंवा त्यांची प्राइस रेंज, त्यांचे कस्टमर टार्गेट ऑडियन्स वेगळं आहे, त्यांना कमी रेंजमध्ये स्टिच करून हवंय. त्यापेक्षा एक लेवल असते की त्या क्लायंटला तेवढा प्रीमियमनेस हवाय. आम्ही काय वेगळं सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय की आपण काय करतो की पुण्यामध्ये आता सध्या पिंपरी चिंचवडमध्ये आपण 15 लोकेशनवरती डोर स्टेप टेलरिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, जी पिंपरी चिंचवडमध्ये कोणताही टेलरिंग शॉप्स किंवा घरगुती लेडीज ज्या असतात त्या प्रोव्हाइड करत नाहीये. आणि याची नीड खूप आहे. तर आपण ही फुलफिल करतोय. आता आपल्या इथं जे बाहेरून आलेले IT चे जॉब करतायत, हिंजवडी साईड झाली, या ठिकाणी पुनावळे, रावेत, या ठिकाणी जे बाहेरून आलेले जास्त करून क्राऊड आहे. म्हणजे जे लोकल नाहीयेत, जे बाहेरून आलेले आहेत. 80% लोक बाहेरून आलेलेच आहेत. बरोबर. आणि त्यांना इथला टेलर माहितीच नाहीये. बरोबर. तर इथला टेलर फक्त त्यांना माहिती आता टेलरची.